पुढच्या 10 मिनिटात घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। पश्चिम लंडनमधल्या 27 मजली इमारतीला पहाटे भीषण आग लागली। या आगीमध्ये इमारतीचा प्रत्येक मजला जळून खाक होत असल्याचं विदारक चित्र समोर आलं। आग विझवण्यासाठी जवळपास 40 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 200हून अधिक अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ही आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान इमारतीजवळचे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत। व्हाईट सिटी जवळील ग्रेनफेल टॉवरला ही आग लागली आहे। या टॉवरमध्ये 120 अपार्टमेंट्स असल्याची माहिती मिळते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीतून बाहेर पडलेल्या व्यक्तींना श्वासोच्छवासाचा त्रास होत असून त्यापैकी दोघांची प्रकृती ही गंभीर असल्याचं कळतंय। काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून मारहाण झाल्याची तक्रार सिल्लोडच्या शेतकऱ्यांनी दाखल केली आहे। जमिनीच्या वादातून अब्दुल सत्तार यांनी या शेतकऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मुख्तार शेख सत्तार असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। मुंबई मेट्रो 3चा कारशेडचा मुद्दा वादात असताना आता सरकारनं मेट्रो 7 साठी सुद्धा आरे कॉलनीतली जागा हस्तांतरित करण्याचा सरकारी आदेश काढलाय। या आदेशानं पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमने-सामने येऊ शकतात, कारण मागच्याच आठवड्यात शिवसेनेने या जागेवरचं आरक्षण बदलण्यासाठीचा सुधार प्रस्ताव धुडकावून लावला होता। मुंबईमध्ये बिबट्या पुन्हा एकदा सीसीटीव्हीत कैद झालाय। गोरेगावच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलींच्या हॉस्टेलमधल्या जिन्यांवरती हा बिबट्या आढळून आलाय। बिबट्याच्या परिसरातल्या वावरामुळे महाविद्यालयात एकच भीतीचं वातावरण आहे। जमिनीच्या वादातनं महिला संस्थाचालकाला आणि तिच्या पतीला गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना गोंदियात घडली आहे। ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या घटनेला 8 दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही। मराठवाड्यात सध्या तुफान पाऊस सुरू आहे। काल उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। रात्रीही पाऊस बरसत होता, अजूनही पाऊस सुरूच आहे। यामुळे इथले नदी नाले ओसंडून वाहत आहेत। मराठवाड्यात येत्या 48 तासात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान काल मध्यरात्री नांदेड शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे किनवट तालुक्यातील ओढे वाहू लागलेत, तर वातावरणातली दाहकता कमी होऊन हवेमध्ये गारवा आलाय। कोकणात मात्र पावसानं विश्रांती घेतली। गेल्या 2 दिवसातल्या तुरळक सरी वगळल्या तर अपेक्षित पाऊस पडलेला नाही। यामुळे कोकणातील शेतकरी भात लागवडीसाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पहिल्यांदा शेतकरी संपाची ठिणगी पेटवणाऱ्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरेंनी पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांच्या लढ्याचं कौतुक केलं। दरम्यान कर्जमाफी संदर्भातील उद्धव ठाकरेंच्या शंकांचं निरसन करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा आजचा 49वा वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मनसेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे। सलमान खाननं पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सायकल चालवली आहे। पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरीजवळ सलमान खान ही सायकल चालवतानाची दृश्य आहेत। सलमाननं स्वतःच हा सायकल चालवतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय। काही दिवसांपूर्वी बीइंग ह्युमनसाठी सलमाननं जी सायकल लॉन्च केली होती, तीच सायकल चालवतानाचा हा व्हिडिओ सलमान खाननं शेअर केलाय। कोल्हापुरातील काळंबावाडीतल्या पाईपलाईन योजनेतील त्रुटीसंदर्भात अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत। त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी थेट पाईपलाईन योजना कार्यालयाची तोडफोड केली आहे। पाईपलाईन योजनेच्या खर्चाचे आकडे फुगवल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली। विराट कोहलीचं एक पेंटिंग तब्बल 2,90,000 ब्रिटिश पाऊंड्सना म्हणजे 2.4 कोटी रुपयांना विकलं गेलंय। प्रसिद्ध चित्रकार साशा जाफरी यांनी काही दिवसांपूर्वी विराटच्या 10 वर्षांच्या IPL कारकिर्दीचं चित्र रेखाटलं होतं। तेच चित्र ब्रिटनमधील व्यावसायिक पूनम गुप्ता यांनी विकत घेतलंय। दिल्लीतील मादाम तुसा म्युझियममध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मेणाचा पुतळा बसवला जाणार आहे। हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीत प्रकारातील ज्यांचा मेणाचा पुतळा आधी बसवला गेलाय त्या दिग्गजांच्या रांगेत आता आशाताईंना सुद्धा स्थान मिळणार आहे। भारतीय बँकांचे 9,000 कोटींचं कर्ज बुडवलेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनच्या न्यायालयामध्ये सीबीआयच्या न्यायालयात सुनावणी झाली। यामध्ये विजय मल्ल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला जाईल। तसंच मीडियाला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही असं विजय मल्ल्यानं सुनावलंय। यापुढे तुम्हाला पासपोर्ट काढण्यासाठी विभागीय कार्यालयात खेटे मारण्याची गरज नाही, कारण तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पासपोर्ट मिळणार आहे। केंद्र सरकारने देशातील 800 जिल्ह्यांमध्ये पासपोर्ट केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे।
मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्टचं ऑफिस सुरू केलं जाणार आहे. परराष्ट्र राज्यमंत्री VK सिंग यांनी ही माहिती दिली आहे. यावर्षी देशात 150 पोस्ट ऑफिसेसमध्ये ही सुविधा सुरू झाली. विशेष म्हणजे योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा पासपोर्ट घरपोच मिळू शकेल. गर्भावस्थेमध्ये मांसाहार करू नका, शारीरिक संबंध ठेवू नका, गर्भवतींना सल्ला दिलाय मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानं. मदर अँड चाइल्ड केअर नावाची पुस्तिका अलीकडेच आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी प्रकाशित केली. त्यामध्ये हे सल्ले दिले गेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये काल दिवसभरात 60 ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. यामध्ये 13 सैनिक जखमी झाले. जखमींपैकी 3 प्रकृती गंभीर आहे. दरम्यान हा हल्ला अल अमर मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं घडवून आणल्याची माहिती मिळते आहे. आजपासून देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होते. या संदर्भात आज अधिसूचना जारी केली जाईल. 28 जून ही राष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज पाकिस्तान इंग्लंडसोबत भिडतंय. सध्याची परिस्थिती पाहता इंग्लंडचं पारडं जड मानलं जात आहे. मात्र आतापर्यंतचा इतिहास पाहता इंग्लंड केवळ एकदाच फायनलपर्यंत पोहोचलंय. तर उद्या भारताची लढत बांगलादेशसोबत आहे. या सामन्यामध्ये भारताचंच पारडं जड आहे. मात्र बांगलादेशचा संघ बेभरवशी असल्यामुळे त्याला हलक्यात घेणं परवडणार नाही. यंदा 10वीचा निकाल एकूण 88.74% लागलाय. 12वीच्या निकालाप्रमाणे 10वीच्या निकालात सुद्धा मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचं पास होण्याचं प्रमाण 86.51% असून मुलींची टक्केवारी 91.46 इतकी आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 96.18% इतका लागलाय. अकोल्यामधली गायत्री ही विद्यार्थिनी राज्यामध्ये प्रथम आल्याचं कळतंय. कालच 10वीचा निकाल लागला आणि अनेकांना 500 पैकी 500 गुण मिळालेत. परंतु गायत्रीला कुठल्याही अतिरिक्त गुणांविना 99.60% गुण मिळालेत. तर गायत्री ही राज्यामध्ये प्रथम आल्याची शक्यता वर्तवली जाते. पिंपरी चिंचवडच्या समृद्धी पुरोहित या विद्यार्थिनीनं सुद्धा 10वीमध्ये 100% गुण मिळवले. ज्ञानप्रबोधिनी शाळेत शिकणाऱ्या समृद्धीच्या यशानं कुटुंबियांसह शाळेतल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकच जल्लोष केला. तर सैराट ते मार्चीला म्हणजेच रिंकू राजगुरूला इंग्रजीपेक्षा मराठीत जास्त गुण मिळालेत. इंग्रजीमध्ये रिंकूला 59 तर मराठीमध्ये 83 मार्क पडलेत. रिंकू 66.40 गुणांसह 10वीत उत्तीर्ण झाली आहे. कन्नडमधील सैराट चित्रपटाचं शूटिंग सांभाळत रिंकूनं हे यश संपादन केल्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी रिंकूचं कौतुक केलंय. नागपुरात एका 42 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केली. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं कळतंय. राजेंद्र कडू असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली आहे. हिंगोलीतल्या पूर्णा साखर कारखान्याच्या प्रचाराचा नारळ अजित पवारांच्या हस्ते फोडला गेला. त्यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुरू होण्यास आणखी किमान 5 वर्षांचा कालावधी लागेल अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनी दिली आहे. ठाणे पालिका क्षेत्रातील पारसिक बोगद्यावरील झोपड्या धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे मान्सूननं जोर धरण्यापूर्वी त्यावर कारवाई करण्यात यावी आणि यासाठी मध्य रेल्वेनं हायकोर्टात धाव घेतली आहे. राज्य सरकारनं हा प्रश्न निकाली काढावा असे निर्देश देत हायकोर्टानं पुढील आठवड्यात सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत. टपाल विभागाचं मुख्यालय असलेल्या फोर्ट परिसरातील जनरल पोस्ट ऑफिसच्या म्हणजे GPOच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेल्या 16 महिन्यांपासून खितपत पडला. याचं मुख्य कारण म्हणजे पोस्ट ऑफिसच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला टपाल संचालनालयाची मंजुरी मिळालेली नाही अशी माहिती RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याकडनं मिळते आहे. हुंड्याची रक्कम दिली नाही म्हणून नवरदेव मंडपातच न आल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. तशी तक्रार वधू पक्षाकडनं पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी वरपक्षाची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तसंच पोलिसांकडूनही संपर्क साधला जातोय. मात्र संपर्क होऊ शकत नाहीये. पंढरपूरकडे निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी जालन्यात पोहोचली. या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं. पुढचे 2 दिवस ही पालखी जालना मुक्कामी असेल. पंढरपूरमध्ये दाखल होणारी पहिलीच दिंडी म्हणून मुक्ताईच्या पालखीला विशेष मान मिळतो. पुरुषांची मक्तेदारी मानली जाणाऱ्या कुस्तीमध्ये नावलौकिक मिळवलेल्या नगरच्या सोनाली मंडलिक या मुलीला अखेर आर्थिक पाठिंबा मिळालाय. उद्योजक नरेंद्र फिरोदिया सोनालीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत. मुंबईतल्या वांद्रे स्थानकाबाहेरील स्कायवॉक पाडला जाणार आहे. मेट्रो 2B च्या प्रस्तावित कामासाठी हा पूल अडथळा ठरत असल्याचं कारण देत हा स्कायवॉक पाडला जाईल. 2010 साली हा ब्रिज बांधण्यात आला होता आणि केवळ 7 वर्षात त्याला पाडण्याची नामुष्की सरकारवरती आली आहे. भंडाऱ्याची उधळण आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत बेळगावच्या चिंचलीमध्ये मायक्का देवीचा पालखी सोहळा पार पडला. यापूर्वी मायक्का देवीच्या मंदिरात मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली.
मायक्काच्या नावानं चांग भलचा गजर करत भाविक भंडाऱ्याची उधळण करत या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्याची इत्थंभूत माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारी फेसबुक दिंडी यंदा वारी तिची ही संकल्पना घेऊन आली आहे. या माध्यमातून स्त्रीच्या जन्मापासून ते मरणापर्यंतचा संघर्ष दाखवला जाईल. राज्यभरातल्या बहुतांश शाळा उद्यापासून सुरू होतात. शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातनं प्रभात फेरी काढली. यावेळी शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षकांनी त्यांच्या आणि पालकांच्याही भेटी घेतल्या. भारतीय लष्कराकडून काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या सुपर 40 या कोचिंग सेंटरमधून 9 विद्यार्थ्यांनी IIT JEE परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. बिहारच्या सुपर 30च्या धर्तीवर भारतीय लष्कर काश्मीरी तरुणांच्या कल्याणासाठी सुपर 40 सेंटर चालवतं. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी या सेंटरला भेट देऊन या विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय. युवराज सिंग क्रिकेटची गुणवत्ता त्याच्यामध्ये अगदी ठासून भरली आहे. पण तब्बल 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतरही युवराज सिंगनं आपल्या गुणवत्तेला पुरेसा न्याय दिलाय का हा प्रश्न जाणकारांना पडलाय. हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे भारत आणि बांगलादेश संघांमधल्या उपांत्य सामन्यात युवराजच्या कारकिर्दीतला 300वा वनडे सामना आहे.